भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन यशवंत विद्यालयाच्या या भव्य पटांगणावर मौजा हमदापूर या परिसरामध्ये या संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यानिमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी साहेब उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळ देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष बालाजी नंदनकर साहेब, संचालक वासुदेवजी पडोळे साहेब, मंचवर विराजमान शाखा इंग्लंडचे कार्याध्यक्ष सन्माननीय गोविंदराव निखारजी, या हमदापूर गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, तो सेवक, तो मार्गदर्शक जर त्या पद्धतीने या धर्मामध्ये जर वागत नसेल तर तो या मानव धर्माचा सेवक होऊ शकत नाही। चुका प्रदर्शक लोक आहे, काही सेवक लोकही आहे, परंतु सेवकांनी आणि मार्गदर्शकांनी एकमेकांना समजून घ्यावं। काही सेवकांच्या मंडळामध्ये फोनही येतात की साहेब तो मार्गदर्शक असा करतो, तो मार्गदर्शक तसा करतो। आपापल्या परिसरामध्ये त्या मार्गदर्शकांनी त्या सेवकांची समजूत घातली पाहिजे, त्या सेवकांनी त्या मार्गदर्शकांची समजूत घातली पाहिजे, तर मंडळाचे संस्थेचे काम जिथे तिथं राहील, मंडळाची प्रगती होणार नाही, प्रगती खुंटावेल। आमचे व्यसन सुटलं, दारू सुटली, व्यसन सुटलं, परंतु आमचे जे वाईट विचार होते, या आधी जे आम्ही मार्गात यायच्या आधी जे आमचे वाईट विचार होते, ते विचार आधी आमचे वाईट नाही, परंतु त्याचे आचार, त्याचे विचार, त्याचे राहणीमान आणि या मार्गाचे तत्वशब्द नियम जर तो याच्या बाहेर जर गेला तर त्याच्या स्वतःचेच वाईट होते, हे या मार्गामध्ये आहे। आणि जर चांगले कर्म, चांगले कार्य जे त्या सेवकांनी, त्या मार्गदर्शकांनी, त्या मानवाने जर केलं तर तो समोरच्या प्रगती पथावर जाते। आम्ही भजन म्हणतो, गीत म्हणतो, सर्व म्हणतो, तर तो कचरा फक्त आम्ही आमच्या विचाराने आम्ही साफ करू शकतो, त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारचा घोळ राहत नाही। आणि म्हणून त्या माणसाची त्या मानवासारखं वागावं असं महान त्यागी बाबा जुमदेवजी तुमच्या आमच्या लोकांना उपदेश केला आहे। परिसर आहे कारण आज मी बी जास्त काही बोलणार नाही, कारण नेहमी आणि प्रत्येक मार्गदर्शक लोक आपापल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कार्य करत आहे। थोडासा मंडळाला त्रास झाला आहे, होत आहे, परंतु ती सहन करण्याची क्षमता, ताकद तो भगवान आणि बाबा त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, मार्गदर्शकांना देत आहे। देशमुख साहेबांनी मगाशी सांगितलं त्यांना लागू आहे, हा नियम आधीपासून आहे, त्याची अंमलबजावणी झाली नाही। तुम्ही आम्ही सर्व चुकीचे पात्र झालो, चुकलो, तुम्ही चुकलो, आचार्य मंच चुकला, सर्व चुकले, परंतु जीवनभर मरेपर्यंत आपण त्याच चुका करत राहावं असं नाही। त्या चुकीची दुरुस्ती झाली पाहिजे आणि मग त्या चुकीच्या दुरुस्तीकरिता पण उद्या येणारा एक वेळ दुःखी व्यक्ती त्याचा जर त्याग झाला आणि मग त्यांनी पाहिलं की बा मदनकरजीच्या इथं हवन झालं आणि तिथं 1500 लोकांच्या जेवण झाला, मांडव झाला, तर त्यालाही म्हणे त्या सेवकाला तोही कर्जबाजारी होईल, पैसे जर नसेल, आणि मग म्हणे तो जीवन चालेल, म्हणून म्हणे सुरुवात तुम्ही इथूनच बंद करा तुम्ही। आणि तुम्हाला सांगतो की मी दुसऱ्या दिवशी त्यागाच्या हवनामध्ये मीनं स्वयंपाक जेवण वगैरे केलं नाही, अल्पहारावर ते निपटवलं। त्यांनी आदेश दिला, मला वाटत होतं मी करू शकत होतो, परंतु मी केलं नाही। आणि पुस्तकामध्ये नमूद आहे
की हवन 5 लोक घेऊन ते त्यागाचे हवन निपटवावं. आता लोक उलट प्रश्न करतात की साहेब नियमावलीमध्ये हेही लिहिलं आहे 9व्या हवनामध्ये मी बैठक घेऊ नये. त्याच्यात लिहिलं नाही आहे. करायला त्या ठिकाणी जाते. हवनामध्ये 50 लोक आणि जेवणासाठी 500 लोक राहते. 50 कोटी 500 कोटी. आता त्या सेवकांनी त्या बिचाऱ्याने त्या सेवकांनी का करावं. आणि जो मी म्हटलं मी कसा येऊ. मी म्हटलं का मग प्रत्येक ठिकाणी मी राहिलोच पाहिजे का. आता म्हटलं नागपुरामध्ये एक माझ्या पुतळा उभा करून ठेवून देतो. हे कोणी बी यायला पाच जा. जर बोलावलं तर जायचं अन्यथा जायचं नाही. तर आम्ही बाबाच्या नियमाचे उल्लंघन करतो. व्हॉट्सअप फेसबुक सुरू झाला. बाबाचं कसं माहिती आहे का. एखाद्या सेवकाने पार्श्वनीची घटना सांगतो तुम्हाला. सत्य घटना. पार्श्वनीमध्ये सेवकाकडे हवं नव्हतं आणि बाबांना त्यांनी आमंत्रण केलं. बाबांनी विचारलं त्यांना की सर्वांना. तर बाबांचं असं होतं की 99 सेवक घेऊन जायचे 100 बी नाही न्यायचे. पण असा प्रसंग कधी जर आला तरच, नाही तर 100च्या वर तर जायचे नाहीच. आणि गेले बाबा. आणि ज्या सेवकाला एका सेवकाला सांगितलं, शुक्रवारचा दिवस होता, त्यांनी सांगितलं बाबांनी त्या सेवकाला म्हणे उद्या तिथं कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे तर तुम्ही या. आमचा अपमान केला असं नाही बोलले. नियम म्हणजे नियम. जो शब्द म्हणजे शब्द. शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही भगवान आहे. वापस पाठवलं त्यांना रात्री. त्याला तीर्थप्रसाद याने निघा म्हणे. हे बाबाचे कार्य होते. काही 3 वेळा स्वयंपाक कम पडला आहे. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. आणि हे बाबाच्या आदेशाचे विरुद्ध आहे. त्या त्यागाच्या कार्यामध्ये खूपसे असे अपराध घडतात. त्याग म्हणजे काय हे लोकांना समजत नाही आहे. त्याग म्हणजे त्याच्या जीवनाचा त्याग आहे. काही मार्गदर्शक लोक त्या सेवकाची संख्या वाढवण्यासाठी त्या सेवकांच्या कुटुंबात जर चूक झाली काय प्रश्नच येत नाही. कारण हा धर्म भिण्याचा नाही आहे. लीडरगिरी करण्याचा मार्ग नाही आहे. हा नीडर आहे. नीडर. तुम्ही आम्ही नीडर आहोत. लीडर नाही आहोत. ज्याला लीडरगिरी करायची असेल त्याला लीडरगिरी करावी. आमच्याजवळ चालत नाही. माझ्याजवळ तर अजिबात चालत नाही. कोणीच राहा. त्या पदाधिकारी असेल की काही असेल. समजून घ्या एकमेकाला. सेवक म्हणते तो सेवक त्या कावळ्याच्या पाठीमागे धावतो. म्हण आहे. असून किती लोकांनी श्राप दिला असेल काही बिघडलं नाही. चांगलं होणार. तुमचंही चांगलं होणार. आणि या धर्मामध्ये कोणी कोणावर विश्वास जास्त प्रमाणात करू नका. आज या जगामध्ये जे प्रकरण घडत आहे, बापाच्या मुलीवर भरोसा नाही, मुलीच्या बापावर भरोसा नाही आहे. बाप मुलीवर अत्याचार करते, मुलगा आपल्या मायावर अत्याचार करते, बहीण भावावर अत्याचार करते, मामा भाचीवर अत्याचार करते. अनेक प्रकरण याच्यामध्ये आहे. मार्गातले सेवक मग बाकीचे लोक तुम्हा आम्हाला बोलणार नाही का. करणी करते एक आणि पूर्ण परमात्मा समाजाला भोगावं लागतं. ते तर 16चे 16 आजा नातनीला सोडत नाही. पडोळे साहेब आहे म्हणजे हा प्रकार. आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे तुम्ही एक एक शब्द विनंती प्रार्थनेमध्ये बाबाचे अनुभव जे होते सौराष्ट्र दौऱ्यापासून तर पचमढीपर्यंत तुम्ही एक एक शब्दाचे अर्थ काढा. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा दैनंदिन जीवन आणि या भारतामध्ये त्यांच्या शब्दाला त्या विनंती प्रार्थनेला आणि बाबाच्या अनुभवाला. म्हणून बाबांनी म्हटलं आहे की कोणत्या कुटुंबामध्ये जर सेवकांनी जायचं असेल तर त्या कुटुंबामध्ये जर आमची आई बहीण जर सत्य घटना आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला जागृत करणं आहे. आणि हा जागृत करण्याचं काम आहे. जर तुम्ही जर जागलो नाही तर या देशाच्या आमच्या मुलामुलींच्या आमच्या नातवंडांच्या भविष्याचं का. आणि ते कार्य मानते की बाबा जिमदेजीने अध्यक्ष साहेब या पद्धतीने बोलतात. आज एखाद्या परमात्मा समाजाने ह्या अमदापूरमध्ये जर समजा चोरी केली असेल, एखाद्यानं जर दारू पेली असेल मध्ये येऊन जाते. जसं आता
कम्प्युटर आहे, म्हणजे संगणक आहे, मोबाईल आहे. छोट्याशा बाळाच्या हातामध्ये मोबाईल द्या, त्या तुम्हाला नाही समजेल पण त्याला समजतं. एवढं ब्रिलियंट यांच्या डोकं एवढं चालते. मुला मुलींचे लग्न जुळलं, मुला मुलींचे लग्न जुळलं, महिन्या 15 दिवसावर लग्न ठेपलं आणि ते ईन आणि इवाई दोघे पळाले. आणि सत्य आहे, काही खोटं नाही आहे. म्हणून तुम्ही आम्ही जो आहे ना, हा फेसबुक व्हॉट्सअप हा चांगला बी आहे आणि वाईट बी आहे. ह्या कधी कधी मी ह्या फेसबुक पाहतो ना, हा फेसबुकमध्ये असं विचित्र राहते. कधी असं वाटतं की जिथून हे फेसबुक निघत असेल त्या कंपनीवर दावा ठोकून द्यायचा की याच्यामध्ये जे चांगले विचार, म्हणजे काही वाईट लोक जे चांगले असेल तेही वाईट कृत्यामध्ये जातात. 6 महिन्याची शिक्षा बी होणार आहे. म्हणून जावयाने बी आता सांभाळून राहावं. जग जसं परिवर्तन येईल, जग जसं काळ येईल, तसतसा बदल या जगामध्ये होणार आहे. आणि म्हणून मंडळ बदल करत नाही आहे. जे बाबांनी केलं आहे का नाही त्याची अंमलबजावणी करत आहे. अटके 200 रुपयाची दारू पितो तो, आता 200 रुपयाचे खर्रा खातो. झालं का? सारख्याले सारखं नाही का? आजा गेला नातू झाला, बरोबर झाला. घरचा परिवार बरोबर झाला नाही का? 200चे दारू पितो तर 200चे खर्रा झाला. हा खर्रा गुटखा हळूहळू खाणं कमी करा. आणि मग हळूहळू कमी झाला म्हणजे मग सोडून द्या. तो उरलेला पैसा तुमच्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी, बेटी पढाओ बेटी बचाव या म्हणीप्रमाणे ते आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राखून ठेवा. आणि बायाही खूप खातात. बाया बी काही साधारण नाही खर्रा खाणारे. आणि तुम्ही इशारे करत नको जा. माझे लक्ष इकडे बी राहते, माझे लक्ष इकडे बी राहते. बाई एक बाई तिकडे लक्ष, तुम्ही खाते ना. हळूहळू बंद करा. छंद आहे. एक मुलगी आहे याच्या गटाकडे, पडवळ साहेबाकडे. ती माय म्हणते भांडे घास, नाही घासत म्हणते. तू खर्रा दिसेल तर घासतो म्हणते. सांगा ही सवय कोणी लावली हो? आम्ही आमच्या मुलामुलींना सवय लावली. खर्रा घेऊन ये रे. तो बी एक सुपारी खाते फुसून, मग नंतर मग पूर्णच खाते. म्हणून ते हळूहळू ते बंद करा. उरलेला जो पैसा आहे तो आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आपल्या कुटुंब, आपल्या परिवारासाठी जमा करा. मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा करा. सुनेनी आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा. आणि जर तुम्ही ही सेवा जर केली तर खरोखर तुम्ही या मानव धर्माचे, मंडळाचे सेवक आहात हे गृहीत धरला जाईल. आणि जर केलं नाही तर तुम्ही जर समजा आपल्या सासू सासऱ्याचा जर गैरव्यवहार केला तर येणारी तुमची भावज हे तुमच्या आईवडिलाशी तसा व्यवहार केल्याशिवाय राहणार नाही. इसाते निसात ले. स्वर्ग बी इथंच आहे आणि नरक बी इथेच आहे. आणि म्हणून जास्त न करता आपण सर्वांनी त्या विचारामध्ये करावा. आणि विचार चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा. एकमेकांनी दूषित करू नका, वातावरण दूषित करू नका. तुमच्या गावामध्ये झगडे करण्यासाठी आम्ही येत नाही. झगडे तुम्ही स्वतः करता, आम्ही करत नाही. आमचं काम नाही आहे. तुम्ही 100-200 लोक सांभाळू शकत नाही. इथं 15 लाख कुटुंबाच्या मंडळाला सांभाळावं लागते. ही साधी बाब नाही आहे. तुम्ही बी 100 लोकांना सांभाळता, ही साधी बाब नाही आहे. परंतु एकमेकांना समजून घ्यावं अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या मुलामुलींकडे विशेष लक्ष द्या. मोबाईल आहे, सर्व आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. त्या कॉलेजमध्ये जाते, शाळेमध्ये जाते, ट्युशनला जाते, नाही जाते, मुलाकडे लक्ष द्या. त्याला 10-15 हजार, 20 रुपयाच्या 20 हजाराच्या मोबाईल घेऊन द्या. आणि मुलं वाईट व्यसनामध्ये जातात, वाईट मुलांसोबत आचार विचारामध्ये बसतात. आणि बाबाने दिलेल्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. मी सुद्धा माझ्या जीवनाच्या अंतिम समापर्यंत बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाने वागण्याचा प्रयत्न करीन. आलेलं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीत जावं अशी भगवंताचरणी बाबाचरणी प्रार्थना करतो. ह्या अहमदापूर गाव अति समस्त ज्येष्ठ नागरिक, हा संपूर्ण गाव निरोगी राहावं अशी अपेक्षा करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.
तसेच परमात्मा एक भजन मंडळ पिपरा, तसेच परमात्मा एक भजन मंडळ सिंधी रेल्वे, तसेच परमात्मा एक तसेच रांगोळी सजावट करण्यात करावं, तसेच सर्वांची टाळ्या स्वागत करावं. तसेच पुरस्काराचा कार्यक्रम संपला आणि सर्वांनी जोरदार टाळ्या स्वागत करावं. आपण भगवंताला एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी वर्धमान नगर नागपूर बाबाच्या आदेशाने मानव धर्माच्या वतीने सामूहिक जनरल कार्य श्रीमान बाबांचे सेवक गुजरकर साहेब यांच्या निवासस्थानी पार पडले. त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे. त्या चर्चा बैठकीला आम्हा सर्व सेवकांतर्फे आभार मानतो. तसेच मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाले आणि आम्हा सर्व सेवकांचे मनोगत ऐकून घेतले, त्यांच्या दुःखाचे निवारण केले. त्यांचे सुद्धा अहमदापूर परिसरातील आणि आम्हा सर्व सेवकांतर्फे आभार मानतो. तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या तुम्हा आम्हा सर्व सेवकांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाल्या आणि आम्हा सर्व सेवकांतील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष झाले आणि आम्हा सर्व सेवकांना सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्यांचे सुद्धा आम्हा सर्व सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सेवकांतर्फे आभार मानतो. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक श्री प्रफुल्ल भाऊ कुंभरे हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित झाले आणि सुंदर असं संचालक पद सांभाळलं. त्यांचे सुद्धा आम्हा सर्व सेवकांतर्फे आणि अहमदापूर परिसरातील सर्व सेवकांतर्फे आभार मानतो आणि चर्चा बैठक संपली अशी मी जाहीर करतो. सहकार्य केलं, रॅली करता सुद्धा सहकार्य केलं, त्यांचे मी सर्वांच्या वतीने परमात्मा एक मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो. आभार प्रदर्शन संपला आणि ज्यांनी सुंदर असं आभार प्रदर्शन केलं मंगलभाऊ सोनटक्के यांचे सुद्धा मी आभार मानतो. आभार प्रदर्शन संपला अशी मी जाहीर करतो आणि सायंकाळची प्रार्थना चितनदादा महाबुद्ध करतील अशी मी विनंती करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिली आहेत. परमात्मा एक, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. बाबांनी भगवत गुणांचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या कुटुंबात व सेवकात करिता, गृहस्थी उच्च स्तरावर आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले. ध्येयाने एक परिश्रम मानणे, सत्य मर्यादा व प्रेम, सेवकात कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, दारू टॉनिक सट्टा जुवा लढ कुंबड्याची गाती पती देवाला शिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे. मरे या जिये भगवत नाम पर, मरे या जिये भगवत नाम पर, मरे या जिये भगवत नाम पर. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. आपण एक ते म्हणताला जय घोष करू. भगवान बाबा हनुमान जी की जय.
महान त्यागी बाबा झुंदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय। सर्वांना माझा नमस्कार।